तालुक्यातील पिंपळा खुर्द या ठिकाणी शेतातील विहिरीत पडल्यामुळे एका वाघाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे। नरखेड तालुक्याच्या सीमेलगत शेमडा गाव असून मौजे पिंपळा खुर्द येथील शेतकरी निसार अकबर शेख हे शेतीवर गेले असता विहिरीतून त्यांना वाघाच्या डरकाळ्या ऐकू आल्या। यावेळी परिसरातील शेतकरी एकत्र येत वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना कळवले, परंतु वन विभागाची टीम दाखल होण्याआधीच वाघाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला। वन विभागाची रेस्क्यू टीम नागपूरवरून आल्यानंतर मृत्यू झालेल्या वाघाला बाहेर काढून अँब्युलन्सद्वारे शवविच्छेदनासाठी नागपूर या ठिकाणी रवाना करण्यात आले, परंतु वन विभागाच्या हलगर्जीपणामुळे वाघाला आपल्या जीवानिशी मुकावे लागले। शनिवारला मौजा पिंपळा खुर्द येथील शेख यांच्या शेतामध्ये पट्टेदार वाघाचा मृत्यू झाला। तो किती वाजता विहिरीमध्ये पडला, किती वाजता विहिरीमध्ये पडला हे कोणालाही माहित नसताना शेतकरी जेव्हा 4 वाजता विहिरीवर आला, 4 वाजता विहिरीवर आल्यानंतर त्यांना माहीत पडलं की वाघाची डरकाळी ऐकू येते। तो शेतातील विहिरीमध्ये पडला। तर त्यांनी त्यांच्या भावाला काकाला फोन लावला असता त्यांनी फॉरेस्ट विभागाला सूचना केली। सूचनेवरून फॉरेस्ट विभाग येईपर्यंत त्या वाघाचा मृत्यू झालेला होता। या वन विभागाच्या हलगर्जीपणामुळे वारंवार असे प्रकरण होत असते। वन विभाग हा यांना वारंवार सूचना करून सुद्धा शेतकऱ्यांना जे विहिरीला सुरक्षा कठडे पाहिजे, त्यांना कुंपण पाहिजे, त्यांना वन्य प्राण्यापासून संरक्षणासाठी जे काही उपयोगी साधनं पाहिजे ते पुरवण्याची क्षमता या फॉरेस्ट विभागामध्ये नाही आहे। त्यामुळे शेतकरी पूर्ण हवालदिल झालेला आहे आणि आज भारताची संपत्ती जी आहे, ज्याला आपण वाघ म्हणतो, पट्टेदार वाघ, हा या विहिरीमध्ये आपल्या प्राणास मुकला आहे। आपल्याजवळ शेतकरी आहे, तर त्यांच्यासोबत आपण काल काय घडलेलं आहे ते आता त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। तुमचं नाव सांगा पूर्ण। मेरा नाम प्रदीप परशुराम फरकाड़े है और मैं पिपला खुर्द जूना पानी का रहने वाला हूँ। और मैं यहाँ जैसे ही अपना खेत में मोटर चालू करने के लिए आया, पानी सिंचाई करने के लिए, तो मुझे कुएं में ऐसा यानी कि आवाज़ आई शेर। तो मैंने जब देखा तो कुएं में शेर गिरा था। तो जब मैंने फिर वहाँ देखा तो मैंने मेरे चाचा को कॉल किया कि चाचा की फॉरेस्ट टीम को फ़ोन लगा यहाँ पे यानी कि कुएं में शेर गिरा करके। तो फिर उसके बाद में यानी फॉरेस्ट टीम आई और फिर उसके बाद में उनका रेस्क्यू ऑपरेशन हुआ। तब तक कि यानी कि शेर मर चुका था। हाँ। कितने बजे गिरा कुएं में वो भी मालूम नहीं? मालूम है सर, यानी कि जैसे 4 बजे, वो ये मालूम नहीं है कि कुएं में कितने बजे गिरा, लेकिन जब मैंने देखा तो 4 बजे मैंने देखा समथिंग। उसके बाद में 4:10 को मैंने कॉल किया। अच्छा। फिर उसके बाद में फर्स्ट टीम को कॉल किया तो आए, तो 4:45 करीब या 5 करीब वो आए, तो तब तक शेर मर चुका। उसके बाद रेस्क्यू टीम कितने बजे आई? वो आई सर करीब 4:45 5 बजे आई। नागपुर से कि नरखेड़ से? नहीं, नरखेड़ से सर। फिर उसके बाद आने के बाद उन्होंने क्या किया? तो उन्होंने यानी कि यहाँ पे बस वो तो ऑलरेडी मर चुका था, तो फिर उसके बाद में मोटर से पानी निकाला, खाली किया उसको और फिर रेस्क्यू किया। इथे वाघ किती वाजता मरण पावला आणि घटनाक्रम काय झाला, म्हणजे रेस्क्यू टीम किती वाजता आली, काय प्रतिक्रिया आहे तुमच्या याबद्दल? नमस्कार, माझे पूर्ण नाव ऋतिक कोणरावजी भिमटे, मी शेमडा या गावचा रहिवासी आहे। तर आम्हाला असं माहिती झाली की बा इथे ह्या शेतामध्ये जुना पाणी येथे वाघ हा कमसे कम निदान 4च्या दरम्यानमध्ये विहिरीत पडला बा असं त्यांना आढळलं। वाघाची दहशत किती वर्षापासून होती इथे? वाघाची दहशत जी आहे साहेब, ते 6 महिन्यापासून कमसे कम निदान आमच्या इकडे घडत आहे वाघाची दहशत। तर 6 महिन्यापासून दहशत आम्हाला दिसत आहे, पण तरी पण आम्ही वारंवार बरं का, वारंवार आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटला माहिती देत आहे, सूचना देत आहे की आम्हाला पावसाळ्यामध्ये वाघाचे ठसे आढळले होते। आम्ही त्यांना सूचना दिली होती, पण तरी पण यांच्यावर त्यांचावाला निष्काळजीपणामुळे
आणि यांच्यावर आमच्या आम्ही जे सांगत असतो त्यांच्यावर त्यांचं काही लक्ष नाही. यांच्या ज्या निष्काळजीपणामुळे वाघ मेला असं मी माझ्या प्रतिनिधी सहदेव वैद्य, NTV न्यूज मराठी, नरखेड, नागपूर.